त्यामुळे आता पुन्हा एकदा 5 जुलैला हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत आणि काय नेमके मुद्दे मांडतायत हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी विधानसभेतल्या रणकंदनाची आणि त्यानंतर झालेल्या काँग्रेसच्या नाना पटोलेंच्या निलंबनाची। शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरून नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारला। आक्रमक झालेले नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले। त्यांनी राजदंडालाही स्पर्श केला। नाना पटोले विधानसभा अध्यक्षांच्या अंगावर धावून गेले असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला। त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी 1 दिवसासाठी नाना पटोलेंचं निलंबन केलं। पटोलेंच्या निलंबनानंतर विरोधकांनी सभात्याग केला। जोपर्यंत शेतकरी विरोधी वक्तव्य करणारे नेते माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा पटोलेंनी घेतला। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य येत आहे अध्यक्ष महाराज, अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज। याच्यावर कारवाई झाली पाहिजे। एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे।